जय श्रीराम, हर हर महादेव. मित्रांनो नमस्कार. अरे खूप उशीर झाला माहिती आहे मला. सकाळी चार्जिंगला गेलो होतो पोर्ट शोधायसाठी. तर चार्जिंग पहिले अगोदर सकाळी चार्जिंगमुळे उशीर झाला, कारण चार्जर आणायला खूप उशीर झाला. 10 वाजता चार्जर आणलं. चार्जर आणल्यानंतर तिथून 2 घंटे 2 तास जे आहे चार्जिंग व्हायला लागले. आणि मग पाहता लाईन पण गेली होती, त्यामुळं अजून 1 तास उशीर झाला. आणि हे रेल्वे स्टेशन आहे, खूप काही सुविधा आहे रेल्वे स्टेशनवरती. सो सगळ्यांना एकदम माझा जय श्रीराम, हर हर महादेव. नमस्कार. मी तुमचा लाडका तुषार पाटील. तो आत्ता निघालो आहे, कमीत कमी आता वाजले असेल 2 किंवा 3:30 वाजले असेल. आणि आत्ता निघालो आहे अयोध्या फिरायला, एक्सप्लोअर करायला. तो सगळ्यात अगोदर जायचं आहे आपल्याला हनुमानगडी. त्यानंतर जायचं आहे 2 नंबरला जायचं आहे रामजीच्या मंदिरावर. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा जायचं आहे आपल्याला पुढं घाटावर. तो अगोदर पहिल्यांदा जाऊया हनुमानगडी, त्यानंतर पुढं जाऊया. तो हा काहीसा हायवे आहे, थोडा कन्स्ट्रक्शनमुळं खूप जास्त हाल झाले आहे या रस्त्याचे, पण होईल सुद्धा. काल रात्री झोपाची व्यवस्था माहीत आहे का कुठं होती माझी? म्हणजे मी तिकडे गेलो होतो नया घाटवर, तिकडे आंघोळ केली होती काल. आणि आंघोळ केल्यानंतर तिथंच बस इकडे येणार होतो स्टेशनवरती. परत तिथून 3-4 किलोमीटर चालत ती बॅग घेऊन, आणि ते न घेऊन येता माहीत आहे का तिथंच मग मला वाटलं चार्जिंगचं पाहत होतो मी. चार्जिंग कुठं करायची दुकानामध्ये विचारलं तर 20 रुपये 50 रुपये म्हणत होते. मग तसंच शोधत मी एक नया घाटवर नाही का, एक लता मंगेशकर चौकामध्ये आज म्हणतो 2-3 दिवस अगोदरपासूनच चार्जिंगचं एक पोर्ट लागलेलं आहे. आरामात तिथं चार्जिंग करू शकतो आपण. पण ते इतकं स्लो आहे, मला माहिती आहे का. चार्जिंग पूर्ण व्हायसाठी कमीत कमी सकाळचे 50% चार्जिंग व्हायसाठी सकाळचे वाजले होते मला लगभग जवळ 4 वाजले होते. आणि 4 वाजल्यानंतर कुठेतरी 50% चार्जिंग पूर्ण झाली होती. सो असो, पण चांगला आहे. एमर्जन्सीमध्ये कामी पडते चार्जिंगचं, तर तिथं चार्जिंग करू शकता तुम्ही. लता मंगेशकर चौकात जे आहे तुम्हाला दाखवेल मी तो एकदा अजून. आणि आता चाललो आहे. उन्हीचा तडाखा नाही आहे, पण आभाळाचं वातावरण आहे, त्यामुळं खूप जास्त घाम फुटला आहे. सकाळी पाऊस पण आला होता. सो हे प्रवेशद्वाराची 2 नगारखान्यासारखे आहे 2 साईडला. आणि हे जाण्याची लाईन आहे आणि ही येण्याची लाईन आहे. पाहू मित्रांनो, रामजींचं दर्शन झालं आहे जस्ट. आणि ते एक दर्शनासाठी ओढ होती, ती ओढ खूप जास्त वाढत चालली होती. जसं आतमध्ये चाललो, जसं सोमत चाललो होतो. आणि जेव्हा फोन जप्त झाला तेव्हा मला एक खूप जास्त दुःख वाटलं की तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. ते मंदिराचं स्वरूप नाही दाखवू शकलो, ते रामजींचं स्वरूप नाही दाखवू शकलो. तरी पण दर्शन झालं आहे माझं. आणि एक असा वेगळाचा आनंद होता, एक वेगळाच उत्साह होता मूर्ती पाहण्याचा. आणि ते दर्शन, ते मंदिर पाहण्याचा, रामलल्लाला पाहायचा. आणि ते इतकं जबरदस्त एक्सपिरियन्स होतं ना, तुम्हाला सांगतो. ते तुम्ही पण अनुभव करा असं मला वाटते. तुम्ही नक्की या इथं आणि एक्सपिरियन्स अनुभव करा, कारण एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी आपल्यात समाविष्ट होते जेव्हा आपण रामांची मूर्ती पाहतो किंवा ते मंदिराच्या परिसरात एंटर करतो.
मला पण खूप जास्त मस्त वाटलं, पण फोन जप्त झाल्यामुळं आणि ते तुम्हाला दाखवू नाही शकलो, त्याबद्दल खूप जास्त दुःख होत आहे. कारण इतक्या दूर अयोध्या आलो आणि अयोध्या येऊन मी तुम्हाला ते दाखवू नाही शकलो मंदिराचं स्वरूप किंवा रामांचं स्वरूप. तरी पण तुम्हाला जर अनुभव करायचा असेल तर मी थोडे काही सिनेमॅटिक्स टाकतो ऑनलाईन डाउनलोड करून. आणि हनुमानजीची जिथं भेट झाली होती तिला हनुमानगडी असे म्हणतात. आणि अथर्ववेदानुसार जेव्हा आपण अयोध्येमध्ये एक एंटर करतो तेव्हा सगळ्यात अगोदर हनुमानगडीचे दर्शन करायचे असते. त्यानंतर अयोध्येचे प्रभू श्री राम जे आहे आणि जी जन्मभूमी आहे तिथं दर्शन करायचं असते. सो तो आहे हनुमानगडीचा रस्ता. मित्रांनो, हे आहे हनुमानगडी. जिथं हनुमानजीची भेट रामांसोबत होते त्याला हनुमानगडी म्हणतात. आणि हेच आहे ती हनुमानगडी. आणि अथर्ववेदानुसार असं आहे मान्यता, अयोध्येमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा सगळ्यात अगोदर हनुमानजीची भेट हनुमानगडीवर घ्यायची असते. दर्शन घेतल्यानंतर रामजींचं दर्शन घेण्यासाठी सरळ हा मार्ग आहे जो तो मंदिरापर्यंत. आणि ही आहे हनुमानगडी जी हे जे पुढं दिसत आहे हे 500 वर्षापूर्वीचं अयोध्या नरेश महाराज श्री दर्शन सिंगजीद्वारे बनवल्या गेलेलं एक रामाचं राजदरबाराच्या स्वरूपाचं एक मंदिर आहे, जे की याला भरत भवनही म्हणतात. जवळपास हनुमानगडीही झालं आणि दरबारही झालं, श्रीरामांचं दरबारही झालं आणि प्रभूंचं मंदिरही झालं, जन्मभूमीचंही ठिकाण झालं. आता फक्त राहायला राम की पेढी. आणि मित्रांनो, मागं पाहत असाल तुम्ही तर मी आत्ता आहे राम की पेढीवर. याला म्हटलं जाते राम की पेढी. आणि हा एक घाट आहे आणि हे शरीर नदीचं पाणी आहे जे की तिकडल्या साईडनं सोडल्या जात आहे. आणि पूर्ण हे अयोध्येचं स्वरूप दर्शवतो हा घाट. आणि ही शरीर नदीचं पाणी आहे. आणि दिवाळीच्या टाईमला पण खूप जास्त मजा येते. इथं खूप जास्त रोषणाई केली जाते. पूर्ण दिवे असतात खाली पण, या साईडला पण आणि या साईडला पण. आंघोळ पण करता येते, स्वच्छ पाणी आहे. खूप लोक इथं आंघोळ करतात. जास्ती पाणी पण नाही आहे, टोंगा इतकंच पाणी आहे. आणि असा काहीसा व्ह्यू आहे, नजारा आहे. अयोध्या 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 म्हणजे काय? लोक म्हणतात अयोध्या काय आहे, अयोध्याला काय आहे. सो अयोध्या म्हणजे प्रभू श्री रामांची जन्मभूमी. अयोध्या म्हणजे प्रभू श्री रामांच्या पुरुषार्थाचं सत्य. अयोध्या म्हणजे कारसेवकांनी बलिदान दिलेलं ठिकाण. अयोध्या म्हणजे हिंदूंचं 7वं पवित्र स्थळ. अयोध्या म्हणजे या अखंड जम्बूद्वीपाचं आणि भारतखंडाचं राज्यकारभार चालवणारं एक ठिकाण. आणि अयोध्या म्हणजे लाखो हिंदूंचं प्रेरणास्थान. अयोध्या म्हणजे हिंदू नसूनही हिंदुस्थानात राहणाऱ्या अधिक समाजांचं एक ऊर्जास्थान. त्याच अयोध्येत मी आज आहे आणि राम की पेढीवर आहे. तो माझे व्लॉग्स तुम्हाला आवडले आहेत की नाही माहिती नाही, पण हा व्लॉग नक्की आवडेल. कारण आणि हा अयोध्येचा आहे आणि अयोध्या सगळ्यांनाच आवडते. आणि अयोध्येचा माझा अनुभव खूप जबरदस्त होता, खूप मस्त होता, एक ऊर्जनीय होता. म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा देणारा होता आणि एक उत्साहक होता, एक नवीन अनुभव होता, एक वेगळंच फील करवणारा एक ठिकाण म्हणजे अयोध्या. प्रभू श्रीरामांची जेव्हा मी मूर्ती पाहिली तेव्हा असं एक वेगळं स्वप्न पाहत आहे की काय असं वाटत होतं. म्हणजे रामांच्या चेहऱ्याकडे जेव्हा मी पाहत होतो तेव्हा मलाही माहीत होतं मी कुठं उभा आहे, काय उभा आहे, की स्वप्नात आहे की झोपून आहे की स्वप्न पाहत आहे. म्हणजे ते एक तेव्हाची ऊर्जा जी होती ती खूप वेगळी होती. म्हणजे सांगता येणार नाही आणि स्पष्ट करताही येणार नाही
आणि अंकातही सांगता येणार नाही की किती लिमिटेड होती या अनलिमिटेड. म्हणजे अनलिमिटेड म्हणजे म्हणताही येणार नाही त्याला, काय सांगता त्याचा उपदेश पण नाही करता येणार अशी ऊर्जा होती. जे आजपर्यंत व्हिडिओ पाहिले आहे किंवा नसलही पाहिले तरी पहा जाऊन, कारण खूप मस्त मजा आहे. केदारनाथची यात्रा आहे, तुंगनाथ यात्रा आहे, बद्रीनाथ यात्रा आहे आणि अयोध्येचा पण हा व्हिडिओ पण येईल.